शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय उरला नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन उज्ज्वल यश संपादित करावे असा मोलाचा सल्ला भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांनी न्हावे येथे वया वाटपाच्या कार्यक्रमावेळी दिला। सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात गेली 30 वर्षे उल्लेखनीय कार्य करणारे श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजप उल्वे नोट 2 यांच्या संयुक्त विद्यमाने न्हावे आणि न्हावे खाडी गावातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया वाटपाचा कार्यक्रम बुधवारी झाला। या अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या न्हावे आणि न्यू इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला असून त्यांनी विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करून मार्गदर्शन केले। जगामध्ये शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही। सुरुवातीच्या काळामध्ये शेती होती, मच्छी होती, सर्व कुठे व्यवसाय होते, परंतु आपल्याला आता एकच आपला मार्ग आहे आणि तो म्हणजे शिक्षण। आणि शिक्षणाचा दर्जा चांगल्या पद्धतीचा असावा अशा दृष्टिकोनातून आमचा सर्वांचा प्रयत्न आहे। आणि मग त्याच्यासाठी वया किंवा काही आर्थिक अडचणी असतील शिक्षणासाठी तर देण्याचं काम आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आणि रामशेठ ठाकूर साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करत असतो। आणि म्हणून आपण सर्व विद्यार्थ्यांनी त्या वयांच्या माध्यमातून चांगला अभ्यास करून आपण चांगला अभ्यास करावा, चांगलं शिक्षण घ्यावं, आईवडिलांचं नाव मोठं करावं, आपलं नाव मोठं करावं। त्याच्याबरोबर आपल्या शाळेचं आणि ज्याने आपल्याला मदत केलेली आहे, ज्याने कोणी आपल्याला थोडी बहुत मदत केली असेल अशाचे ऋण ठेवून आपण या पुढच्या काळामध्ये वागावं, चांगलं मोठं व्हावं। मग उल्लेख झाला आपल्या शाळेचा, तो खरोखर तशी परिस्थिती शाळा बंद व्हायची पाहिली, 15-14 विद्यार्थी आम्ही थोडीशी मदत करण्याचा प्रयत्न केला, पण तो मदत ती करण्याचा फार फायदा झाला। आता इथं बघायला आम्हाला मिळतात विद्यार्थी। या कार्यक्रमाला पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा खरत, भाजप नेते हेमंत ठाकूर, माजी सरपंच हरेश्वर म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय खरत, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, सदस्य सागर ठाकूर, योगिता भगत, विश्वनाथ कोळी, उद्योजक चंद्रकांत भुईर, उल्वे नोट 2 चे उपाध्यक्ष अनंता ठाकूर, CL ठाकूर, तालुका चिटणीस जयवंत देशमुख, अरुण शेठ ठाकूर, राजेश म्हात्रे, शैलेश पाटील, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, मंजुषा ठाकूर, प्रकाश कडू, मीनाक्षी पाटील, श्रीधर मोकल, वामन म्हात्रे, सुदर्शन भगत, सुहास भगत, प्रमोद कोळी, विनायक कोळी, ललिता ठाकूर, स्नेहलता ठाकूर, राम मोकल, संजना पाटील, स्वप्ना भुईर, रेश्मा ठाकूर, सदाशिव ठाकूर, नामदेव बांगर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। आम्ही येऊन दरवर्षी या व्यासपीठावरून तुम्हाला सांगत असतो का वह्या वाटप झाल्यावर त्याचा तुम्ही चांगल्या योग्य पद्धतीने वापर करा किंवा अभ्यास चांगल्या पद्धतीने करा। हे करत असताना आपल्या पाठीमागे आपले आईवडील आणि आपले शिक्षक ते आपल्याला घडवत असतात, त्यांचा आपण काळजीपूर्वक लक्षपूर्वक त्यांचं ऐकलं पाहिजे आणि त्यानुसार आपण अभ्यास करायला पाहिजे। आणि त्या अभ्यासाचा जर तुम्ही मोठे व्हाल, पुढे जाल, तेव्हा तुम्हाला कुठेतरी एक गोष्ट आता कडू साहेबांनी सांगितली की रामशेठ ठाकूर साहेबांचं नाव का, किंवा हे तुम्हाला मागच्या वर्षी रामशेठ साहेबांनी प्रश्न केलेला की रामशेठ ठाकूर साहेब कोणाकोणाला माहीत आहेत का, तर आपल्याला ते माहीत असायला पाहिजे। कारण ज्यांच्या मुले आज रामशेठ ठाकूर साहेबांचं नाव एवढं लौकिक आहे की ते शिक्षणाची जास्तीत जास्त आपल्याला मार्गदर्शन किंवा मदत करत असतात। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला आदर्श हे करत असताना शिक्षणाकडे जास्त लक्ष द्या आणि त्याच्यातून तुम्ही घडा, एवढेच या निमित्ताने सांगते। विद्यार्थी मित्रांनो, सगळे नाटक करता येतात पण पैशाचं नाटक करता येत नाही। जिथे रामशेठ ठाकूरचा वर्ग असतो तिथे शाळेला कुठलाही काय कमी पडत नाही। आम्ही प्रयत्न करत असतो, माननीय सरपंच साहेब प्रयत्न करत असतात, सगळे प्रयत्न करत असतात आणि अशा वेळेला या शाळेला कुठलीही बाबतीत आम्ही काही कमी पडू देणार नाही हे मी तुम्हाला आश्वासन देतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चांगला अभ्यास करा, या पुस्तकांचा, या वह्यांचा पुरेपूर उपयोग करा आणि तुम्ही चांगलं मार्ग बघून चांगल्या पद्धतीने गुणवंत यादी द्याल असं मी अपेक्षा करून थांबतो। आज या कार्यक्रमातून आता हे सर्व विद्यार्थी रायगड जिल्हा परिषदेचे विद्यार्थी
आणि न्यू इंग्लिश स्कूल नावा शाळेचे विद्यार्थी आहेत. आज त्यांना इथून वह्या वाटप होणार आहे. पुस्तकं सरकारने दिलेलीच आहेत, पण ह्या वह्यांचा वापर करून ह्या शाळेचा गुणवत्ता यादीमध्ये बोलला किंवा गुणवान आणि जास्तीत जास्त पर्सेंटेज मिळवून विद्यार्थी कसा येईल याच्यासाठी मुख्याध्यापकांना शिक्षकांनी पण साथ द्यावी आणि ह्या विद्यार्थ्यांना घडवून या पुढे या विद्यालयाची जर गुणवत्ता वाढली तर आज 100